राधानगरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंजूर झालेले व्हीलचेअर, 3 चाकी सायकल असं साहित्य तब्बल 6 महिन्यांपासून पंचायत समितीच्या कार्यालयात पडून आहे। 214 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे साहित्य मंजूर झालंय, पण वितरणातील दिरंगाईमुळे साहित्य धूळ खात पडलंय, तर दिव्यांग व्यक्ती हक्काच्या आणि गरजेच्या साहित्यापासून वंचित राहिल्या आहेत। राधानगरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंजूर झालेले व्हीलचेअर, 3 चाकी सायकल असं अत्यावश्यक साहित्य तब्बल 6 महिन्यांपासून पंचायत समितीच्या कार्यालयात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिव्यांग लाभार्थ्यांना 6 महिने प्रतीक्षा करावी लागत आहे। शासनानं मंजूर केलेलं साहित्य वेळेत मिळत नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तींकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या संदर्भात चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी प्रशासनाला जबाबदार धरलंय। दिव्यांगांचं जीवन सुसह्य करण्यासाठी शासनानं मंजूर केलेलं साहित्य वेळेत वितरित का केलं जात नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। गेल्या 6 महिन्यांपासून धूळ खात पडलेलं साहित्य आता खराब होऊ लागलंय। अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं लक्ष घालून दिव्यांग साहित्य तातडीनं वितरित करावं अशी मागणी होतीये। बी न्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव।